कोरोनाला हरवणार आणि देशाला जिंकवणार या ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या आवडत्या जनमत मराठी न्यूजने कोरोनाबाबत माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाच्या त्रिसूत्रीवर आधारित विशेष कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे घरातच बसा. प्रायोजक आहेत वाढत्या महागाईच्या काळातही सर्वसामान्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करून देणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार स्वप्नातील सुंदर घर देणारं नाशिकमधील विश्वासाचं नाव प्रभावी कन्स्ट्रक्शन्स, लक्ष्मण रेखा बिल्डिंग, नारायण बापू चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक. एक फोन करा आणि हक्काचं घर बुक करा. संपर्क 9359460901. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9359460901. लग्न, वाढदिवस, मुंज आणि आपल्या विविध मीटिंग्स आणि पार्टीसाठी ग्राहकांची पहिली पसंत असलेला, सर्व सेवा सुविधांनी युक्त असलेला मँगो ट्री बँकेट हॉल, लॅम रोड, नाशिक. बुकिंगसाठी डायल करा 7722098280. 8वी, 10वी, 12वी ते पदवीधर मुलामुलींना सैन्यदल, सुरक्षा रक्षात 100% नोकरीची हमी देणारी संस्था बागलान अकॅडमी. मुलामुलींची स्वतंत्र हॉस्टेलची सोय. प्रवेशासाठी संपर्क करा. नाशिक शाखा अनिल गायखे, दत्त मंदिर चौक, तरण तलाव रोड, गायखे कॉलनी, नाशिक रोड, नाशिक. संपर्क क्रमांक 9822357010. आणि दिंडोरी शाखा आनंद महाले, नामपूर रोड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9422754559. को पावर्ड बाय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. सुंदर आकर्षक केसांसह केसांच्या सर्व समस्यांवरील एक खात्रीशीर संपूर्ण आयुर्वेदिक औषधींनी युक्त पर्याय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. उत्पादन तसेच वितरक होण्यासाठी संपर्क करा 7066915956. प्रेक्षक हो, जनमत मराठी वाहिनीवरती पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मी रवी पाटील मनापासून स्वागत करतो. कोरोनाला हरवायचंय आणि देशाला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकूनच दाखवायचंय या ध्येयानं तुम्ही, आम्ही, देशातील सर्व जनता, राज्यातली जनता आणि तुम्ही आम्ही नाशिककर पेटून उठलो आहोत. अंतिम टप्प्यामध्ये आपली ही लढाई सुरू आहे. 5व्या टप्प्यातलं लॉकडाऊन चालू आहे. बऱ्याच आस्थापनांना सरकारनं आता हळूहळू सूट द्यायला सुरुवात केली. जनजीवन सामान्य होणारच आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून आजवर जी मेहनत घेतली आहे त्याचा परिपाक म्हणून आपण कोरोनाला हरवणारच आहोत. पण या कोरोनाच्या लढाईत पोलीस दलाच्या बरोबर, आरोग्य कर्मींच्या बरोबर, ज्या लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाच्या योगदानातून या राष्ट्राला, नाशिक जिल्ह्याला आणि आपापल्या मतदारसंघाला मोठी मोलाची मदत केली, त्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार सौ भारती पवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत आणि दिंडोरी आणि नाशिकची जी काही परिस्थिती आहे त्याबाबत तुमच्या आणि आमच्या मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तर आपण खासदार मॅडमकडून आज घेणार आहोत. ताई, सगळ्यात आधी तुमचं जनमत मराठी वाहिनीवरती मनापासून मी स्वागत करतो. आमच्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी हे ऐकायला ती उत्सुक आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोरोना विषाणूची सध्याची परिस्थिती काय आहे, काय एकूणच तिकडची आकडेवारी आणि रुग्णांची संख्या आहे. खरं तर सगळ्यात आधी सगळ्यांना आभारही मानते की ह्या कोरोनाच्या संकटामध्ये पूर्ण देश एकसंघपणे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या असतील त्या काटेकोर पाळण्यात सगळ्यांनी मनापासून साथ दिली, त्याबद्दल मी आभार मानते. आणि ह्या संकटामध्ये फ्रंट लाईनला जे लढले ते डॉक्टर आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, इतर बँक, पोस्ट ऑफिस सगळे अधिकारी आहेत आणि सर्वच अधिकारी वर्ग असतील. आणि त्याबरोबर खास करून माझा शेतकरी अन्नदाता सुद्धा संकट काळात पाठीशी भक्कमपणे म्हणायला. आणि त्याचबरोबर खास करून तुमचे सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या सगळ्यांचेच मी सगळ्यात आधी फ्रंट वॉरियर, कोरोना वॉरियर म्हणून मी आभार मानते. कारण जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा त्या सामना करताना अनेक अडचणी येतात. आपल्या जीवाला धोका आहे हे समोर दिसत असताना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मिळून याच्यावर आपले प्रयत्न चालू ठेवले. वेळोवेळी माध्यमाच्या टीव्ही असेल, पेपर असेल, त्या माध्यमातून आमच्यापर्यंत बातम्या येत गेल्या आणि मग कदाचित आम्हालाही कळायला लागलं की नाही, आता ही परिस्थिती गंभीर आहे.
आणि तसं तसं लोकांनी सुद्धा लॉकडाऊन स्ट्रिक्टली पाळलं. याच्यामध्ये खास करून मला एवढंच म्हणायचं आहे की आजची नाशिकची लोकसंख्या मानाने करोनाचं आपल्याकडे आपण यशस्वी ठरलो आहोत रोखण्यासाठी, परंतु इथे न थांबता अजूनही आव्हान मोठं आहे. हे डॉक्टर म्हणून सांगताना आजची आपली करोना बाधितांची पेशंटची संख्या आहे 377 आणि ही संख्या हळूहळू वाढते आहे. तर एक विनंती राहील सगळ्यांना की आता लॉकडाऊन 5व्या टप्प्यात जरी आला पण आपल्याला खूप काळजीपूर्वक कामाला बाहेर पडायचं आहे, काही नियम घेऊन बाहेर पडायचं आहे. आणि बाहेर पडताना जो प्रोटोकॉल दिलेला आहे की तुम्ही मास्कचा वापर करा, तुम्ही घराबाहेर पडताना गरज असेल तरच पडा आणि त्यात करून तुमच्या घरातल्यांची म्हणजे खास करून लहान मुलं आणि सिनियर सिटीजन यांची विशेष काळजी घ्या. ताप सर्दी झाला असेल तर त्वरित डॉक्टरांची भेट घ्या, वारंवार हात स्वच्छ ठेवा. या सगळ्या प्रोटोकॉलला सांभाळून आपल्याला आता सामना करायचा आहे. माझ्याकडे ग्रामीण मतदारसंघात आताची कोरोना बाधितांची संख्या 95 आहे. बऱ्यापैकी गावागावांमध्ये लोक काळजी घेत आहेत, परंतु तरीही विनंती हीच राहील की काळजी घ्या. अजूनही आपल्याचं हे संकट दूर झालेलं नाही. जी गिन्नर लोकसभा मतदारसंघातली ही कोरोना रुग्णांची संख्या आहे, ही संख्या झपाट्यानं कमी व्हावी, रुग्ण बरे व्हावेत आणि परिसरातलं आरोग्य जे आहे हे उत्तम राहावं म्हणून त्या भागाच्या खासदार म्हणून आपण काय काय उपाययोजना करताय, काय काय सूचना सरकारला देताय, याबाबत आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती मिळावी. खरं तर असं झालं रवीजी की जेव्हा लॉकडाऊन सुरुवात झाली आणि माझा मतदारसंघ पूर्ण शेतीप्रधान आहे. माझ्या मतदारसंघात द्राक्ष आहेत, कांदे आहेत, भाजीपाला आहे आणि सगळ्यात मोठं माझ्याकडे संकट आलं तर ते आमच्या द्राक्षांची निर्यात असेल, द्राक्षाची इतर वाहतूक असेल आणि या सगळ्यातनं प्रचंड तणाव आला, प्रचंड टेन्शन आलं की आता काय होणार आहे आमचं, लॉकडाऊन म्हणजे काय, ही शेतकऱ्यांना पहिली मोठी समस्या निर्माण झाली. परंतु दुसऱ्या दिवशी होम मिनिस्ट्रीकडनं गाईडलाईन्स आल्या की इसेन्शियल सेवा चालू राहते, त्याच्यामध्ये फळ, भाजीपाला, दूध या सगळ्या गोष्टी चालू राहतील, त्याला कोणी अडवत नाही. परंतु तरीही काही ठिकाणी राज्यात असेल किंवा इतर राज्यात असेल नक्कीच त्या वाहतुकीला कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या. परंतु तात्काळ आम्ही त्या स्पॉटला तिथल्या अधिकाऱ्यांशी, तिथल्या पोलिसांशी बोलून, त्या कलेक्टरांशी बोलून आम्ही त्या सुविधा तात्काळ चालू ठेवल्या. कोणाचं नुकसान म्हणजे फळांचं नुकसान होऊ नये आणि ते व्यवस्थित पोहोचले तर आमच्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळणार. तर त्याच्यासाठी आम्ही हे रात्रंदिवस त्या पार्श्वभूमीवर लढलो. ही एक मोठा याच्यातनं एक अनुभव आला की तेव्हा आणि खूप वाईट असं वाटतं की द्राक्षाचं अतिशय चांगलं आपलं नेहमीचं दरवर्षीचं आपल्याला भाव मिळतो, 100च्या पुढे असतात, परंतु दुर्दैवाने यावेळेस आमचे द्राक्ष अगदी 10 रुपये 15 रुपये फार तर फार 20 म्हणजे खूप प्रचंड मागे आलो आम्ही. सुरुवातीला निर्यातीला सुद्धा अडचणी आल्या, JNPTत काही अडचणी होत्या, परंतु ज्येष्ठांच्या मदतीने मला सांगायला आवडेल की आमचे सर्व केंद्राच्या मंत्री महोदयांची आमची VC होत होती. तेही आमच्याकडनं जाणून घेतलं होतं की काय काय अडचणी येतात. माननीय गडकरी साहेब, जावडेकर साहेब, कृषी मंत्री या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न मांडले आणि त्यांनी तिथे ती मदत केली. मला वाटतं त्या काळात ज्या अडचणी आल्या, जे आव्हानं आले ते सोडवण्यासाठी पूर्णपणे केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातून सुद्धा आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय फडणवीस असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे प्रश्न सोडवले. प्रायोजक आहेत. वाढत्या महागाईच्या काळातही सर्वसामान्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करून देणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार स्वप्नातील सुंदर घर देणारं नाशिकमधील विश्वासाचं नाव प्रभावी कन्स्ट्रक्शन्स. लक्ष्मण रेखा बिल्डिंग, नारायण बापू चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक. एक फोन करा आणि हक्काचं घर बुक करा. संपर्क 9359460901. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9359460901. लग्न, वाढदिवस, मुंज आणि आपल्या विविध मीटिंग्स आणि पार्टीसाठी ग्राहकांची पहिली पसंत असलेला, सर्व सेवा सुविधांनी युक्त असलेला मँगो ट्री बँकेट हॉल, लॅम्ब रोड, नाशिक. बुकिंगसाठी डायल करा 7722098280. 8वी, 10वी, 12वी ते पदवीधर मुलामुलींना सैन्यदल, सुरक्षा रक्षात
100% नोकरीची हमी देणारी संस्था बागलान अकॅडमी. मुलामुलींची स्वतंत्र हॉस्टेलची सोय. प्रवेशासाठी संपर्क करा. नाशिक शाखा अनिल गायखे, दत्त मंदिर चौक, तरण तलाव रोड, गायखे कॉलनी, नाशिक रोड, नाशिक. संपर्क क्रमांक 9822357010 आणि दिंडोरी शाखा आनंद महाले, नामपूर रोड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9422754559. को पावर्ड बाय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. सुंदर आकर्षक केसांसह केसांच्या सर्व समस्यांवरील एक खात्रीशीर संपूर्ण आयुर्वेदिक औषधींनी युक्त पर्याय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. उत्पादन तसेच वितरक होण्यासाठी संपर्क करा 7066915956. नाशिकला त्यातल्या त्यात आपल्या मतदारसंघाचा वाढता आवाका पाहता कायमस्वरूपी एखादा असं विषाणूंचा त्याच्यावरती संशोधन करणारा आणि उपाययोजना करणारा कायमस्वरूपी एखादं रुग्णालय नाशिकला व्हावं असं आपल्याला वाटतं का? आणि जर तसं वाटत असेल तर त्या दृष्टीने आपण काय पुढची पावलं उचलतोय, सरकारला काय सुचवतोय? नक्कीच एक डॉक्टर म्हणून तर मी आधी बघते माझ्या जिल्ह्याकडे की सगळ्या चांगल्या सुविधा माझ्या जिल्ह्यात आल्या पाहिजे. कारण आता आपण बघितलं की जेव्हा ह्या अडचणी आल्या तेव्हा खूप सगळे घाबरून गेले की आता काय होणार कसं. परंतु स्टेप बाय स्टेप सगळं कोविडचं मॅनेजमेंट सुरू झालं आणि आता तर तालुक्यामध्ये कोविड सेंटर करण्याचे आदेश दिले आहेत, त्या गाईडलाईन्स आल्या आहेत आणि त्याप्रमाणे ती व्यवस्था करून आता पेशंटची तिथे उपचार पद्धती चालू आहे. परंतु असंही वाटतं की आता मध्यंतरी लॅबला आपल्याला खूप अडचणी येत होत्या. आपले लॅब पुण्याला धुळ्याला जात होते, तर लॅबच्या संदर्भात सुद्धा मी पत्रही दिलं, आरोग्यमंत्र्यांशी चर्चाही केली, ICMRच्या अध्यक्षांशी पण डीजींशी पण बोलले आणि त्यांनी पण ही लॅब इथे देण्यासाठी मदत केली. सुरुवातीला पूर्ण देशाभरामध्ये जिथे प्रायव्हेट आहेत त्याच्याऐवजी जिथे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांना तात्काळ मंजुरी दिली आणि नंतर मग आता प्रायव्हेट कॉलेजला तर आपल्याही मेडिकल कॉलेजला नाशिकला ती लॅब टेस्टिंगची सुविधा आली आहे. परंतु भविष्यात नक्कीच आपल्याला अजून आरोग्य व्यवस्थेला सुधारण्यासाठी किंवा अजून व्यवस्थित होण्यासाठी मदत करायची आहे आणि त्या माध्यमातून मध्यंतरी मी स्वतः हेल्थ कमिटीमध्ये आहे, तर मी तो पण एक प्रस्ताव मांडला होता की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे डिस्ट्रिक्ट लेवलला तर तिथे मेडिकल कॉलेज एखादं येऊ शकतं का, त्या संदर्भात मागणी केलेली आहे. परंतु मला वाटतं इथे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यामुळे कदाचित हे होणार नाही, कारण पेशंट हे होतात. परंतु इथलीच आरोग्य सुविधा अजून सक्षम व्हावी असं कोरोना ह्या विषयावरती आपण आतापर्यंत व्यक्तिशः आपला जो विकास निधी असतो, खासदारांचं जे बजेट असतं त्या बजेटमधनं किती रुपये खर्च केले ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना आपण केलेल्या कामाची माहिती मिळेल की किती खर्च झाला. आज घराचं छोटंसं बजेट भागवताना सुद्धा माणसं खूप काटकसरीने खर्च करतायत. तुम्ही कोरोना या विषयावर किती खर्च केला हे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. नक्कीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे ऍक्च्युली आम्ही सेवक आहोत जनतेचे आणि जेव्हा सेवेची संधी मिळेल तेव्हा ते करायचं असतं तात्काळ. आणि मलाही सगळ्यांना सांगायला हे निश्चित आवडेल की जेव्हा हे संकट आलं आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी लॉकडाऊन केलं त्याच्यानंतरच काही दिवसात सगळ्यांनी मिळून एक सगळ्यांना मिळून मदतीचं त्यांनी आवाहन केलं. सगळ्यांनी आपल्या परीने मदत देण्यास सुरुवात केली. परंतु एक खासदार म्हणून मी माझा महिन्याचा पगार पण दिला आणि त्याच्यानंतर माझा जो निधी येतो मतदारसंघाच्या विकासासाठीचा तो मी पूर्ण निधी 2 वर्षासाठीचा तो सुद्धा आम्ही दिलेला आहे. मग त्याच्यानंतर आमच्या सगळ्याच खासदारांना मोदीजींनी सांगितलं की इथे हा मोठा प्रश्न आहे, जेव्हा हे मोठं युद्ध आहे त्यात सगळ्यांनी मदत केली पाहिजे. तेव्हा आपण जर जान है तो जहान है असं जेव्हा त्यांनी सांगितलं तर नक्कीच आपण याच्यातून पुढे येऊ तर अजून मोठ्या प्रकारे काम करू. तर आम्ही सगळ्याच खासदारांनी याच्यामध्ये आमचं पूर्ण पुढच्या 2 वर्षाचं निधी दिलेला आहे आणि त्याच्या आधीच मी माझा 1 कोटी निधी पण दिलेलाच होता की पण त्याच्यानंतर हे पण निधी दिलेला. तर मला वाटतं हे आम्ही जेवढं देतो आहोत ते कमीच आहे.
मी अजूनही विनंती करते की ज्यांना इच्छा आहे त्यांनी पंतप्रधान सहाय्यतामध्ये निधीची मदत करावी. कारण असं आहे की जेव्हा देशाला संरक्षण देण्याची गरज पडते तेव्हा प्रचंड अर्थव्यवस्थावर ताण येतो आणि महाराष्ट्राला मदत म्हणून केंद्र सरकारने जी मदत दिली, मग त्याच्यात मेडिसिन असतील, सॅनिटायझर असेल, मास्क असेल, याच्या सगळ्यात विस्तृत हे पण आलेले आहेत ती मदत. तर मला वाटतं ती मदत पण आमच्या महाराष्ट्राच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याच्या पर्यंत त्याच माध्यमातून आलेली आहे. मोदी साहेबांनी सांगितलं की नवीन आपल्याला धोरण आत्मनिर्भरतेचं घेऊन आता या युद्धातून देश पुढे जायचं आहे. ही आत्मनिर्भरता जी मोदी साहेबांच्या संकल्पनेतली आहे ती नेमकी काय आहे, कशी आहे आणि त्या आत्मनिर्भरतेमध्ये महत्वाच्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे आपल्यातून आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. असं झालं की करोनाचं हे संकट हे अचानक आलं आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणात न दिसणाऱ्या व्हायरस बरोबर, शत्रू बरोबर आपण लढत असताना प्रचंड सगळं थांबलं गेलं. म्हणजे आपणच नाही तर जगातले अनेक देश बघितले बलाढ्य की ते सुद्धा थांबले. तर याच्यामधून आपली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरुवात, म्हणजे जे व्यवसाय थांबले, जे इंडस्ट्री थांबले, जे ह्या संक्रमणामुळे कोणी बाधित होऊ नये म्हणून काही आपल्यावर बंधन आली आणि म्हणून हे थांबवावं लागलं. तर हे जेव्हा थांबलं तर याच्यानंतर परत एकदा त्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी साधारण 3 महिन्यामध्ये एखादी गोष्ट थांबते म्हणजे प्रचंड मोठं नुकसान होतं. आणि मोदीजींना हेच म्हणायचं आहे की हे परत एकदा सुरू होत असताना प्रत्येकाला कुठेतरी मदतीचा हात दिला गेला पाहिजे. सगळ्यात आधी तर त्यांनी जे गरीब कल्याण पॅकेज दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना आधी खाण्याची व्यवस्था होईल का, कुठेतरी त्यांना ती व्यवस्था होईल का तात्काळ, त्याच्यासाठी त्यांनी तात्काळ सगळ्यांना रेशनच्या माध्यमातून 5 किलो तांदूळ प्रत्येकाला, जे अंत्योदय आहे, जे प्राधान्य आहे त्या कुटुंबांना लगेच तात्काळ. त्याच्यानंतर ज्या आमच्या महिला आहेत जनधनच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर 500 रुपये, ज्यांना उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी आहेत त्या 8 कोटी लोकांना 3 महिन्याचं उज्ज्वलाचा गॅस सिलेंडर फ्री दिला. ज्यांना शेतीच्या माध्यमातून अनेक अडचणी येतात PM किसानच्या माध्यमातून त्यांना आपण त्यांच्या खात्यावर पैसे. तर ह्या प्रत्येक वर्गाचा विचार करत त्यांनी ते पॅकेज दिलं. आणि आता दुसरं पॅकेज झालं, त्यांनी चांगला त्याचा उल्लेख केला की आत्मनिर्भर ह्या शब्दातच मोठी शक्ती आहे की परत एकदा आपल्याला आत्मनिर्भर भारत करायचा आहे. आणि भारताने हे सिद्ध केलं. पूर्वी आपण इम्पोर्ट करत होतो, मास्क असेल किंवा बाकीच्या गोष्टी, तर आता या संकटामध्ये आपलेच इतके तज्ञ लोकांनी त्याच्यात अभ्यास करून आता आपण एक्सपोर्ट करायला लागलो. म्हणजे हीच आत्मनिर्भर भारताची ओळख व्हावी या हेतूने हे 20 लाख कोटींचं पॅकेज आता आलं. आणि त्याच्यामध्ये खास करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी काही कर्ज स्वरूपात रकमा दिलेल्या आहे, ज्याच्या अगदी सवलतीच्या दरात आहे. की छोटे छोटे वर्ग, जे फळ विक्रेते असतील, बार्बर असतील, छोटे छोटे जे रस्त्यावरचे व्यावसायिक असतील, त्यांना अतिशय छोट्या रकमेची गरज असेल परंतु त्यांचा व्यवसाय परत उभा राहणार आहे. अशी सगळीच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जेव्हा तुम्ही उभारता तो उद्योग तो वाचतो, परंतु करोडो लोकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. आणि ही संकल्पना घेऊन आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळे हे आहेत, म्हणजे ट्रॅव्हलसाठी असेल किंवा मत्स्य उद्योगासाठी असेल, त्या प्रत्येक सेक्टरचा विचार करून हे आत्मनिर्भर पॅकेज आहे. आणि मला वाटतं याच्यामधून नक्कीच सगळेजण या संकटावर मात करून परत एकदा अर्थव्यवस्थेला बळकटी करण्यासाठी आणि भारताला परत एकदा पुढे आणण्यासाठी प्रायोजक आहेत. वाढत्या महागाईच्या काळातही सर्वसामान्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करून देणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार स्वप्नातील सुंदर घर देणारं नाशिकमधील विश्वासाचं नाव प्रभावी कन्स्ट्रक्शन्स. लक्ष्मण रेखा बिल्डिंग, नारायण बापू चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक. एक फोन करा आणि हक्काचं घर बुक करा. संपर्क 9359460901. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9359460901. लग्न, वाढदिवस, मुंज आणि आपल्या विविध मीटिंग्स आणि पार्टीसाठी ग्राहकांची पहिली पसंत असलेला, सर्व सेवा सुविधांनी युक्त असलेला मँगो ट्री बँकेट हॉल, लॅम्ब रोड, नाशिक. बुकिंगसाठी डायल करा 7722098280.
8वी 10वी 12वी ते पदवीधर मुलामुलींना सैन्यदल सुरक्षा रक्षात 100% नोकरीची हमी देणारी संस्था बागलान अकॅडमी. मुलामुलींची स्वतंत्र हॉस्टेलची सोय. प्रवेशासाठी संपर्क करा. नाशिक शाखा अनिल गायखे, दत्त मंदिर चौक, तरण तलाव रोड, गायखे कॉलनी, नाशिक रोड, नाशिक. संपर्क क्रमांक 9822357010 आणि दिंडोरी शाखा आनंद महाले, नामपूर रोड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9422754559. को पावर्ड बाय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. सुंदर आकर्षक केसांसह केसांच्या सर्व समस्यांवरील एक खात्रीशीर संपूर्ण आयुर्वेदिक औषधींनी युक्त पर्याय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. उत्पादन तसेच वितरक होण्यासाठी संपर्क करा 7066915956. संचारबंदीनंतर या संचारबंदीचा सगळ्यात मोठा फटका हा या देशातल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बसला. आपल्या मतदारसंघात सुद्धा असे हजारो मजूर आहेत जे कुठेतरी कामाला बाहेर होते किंवा नाशिकवरून सगळ्यात आधी मजुरांचं स्थलांतर हे सुरू करण्याच्या दिशेनं झालं. आता या मजुरांना परत आणण्यासाठी आपण काय उपाययोजना करता आहात का, किंवा जर ते यायला तयार नसतील, आता रोजगाराची संधी इकडे जोपर्यंत महानगरांमध्ये पुन्हा आयुष्य सुरळीत होईपर्यंत त्यांना काम मिळणार नसेल, तर ते जे गावाकडे आलेली मजूर मंडळी आहे त्यांना त्यांच्या आहे त्या ठिकाणावरती त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून आपण काय काम करतो, काय आपल्या समोरची धोरण आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण या काळामध्ये प्रचंड मायग्रंट लेबर्स खूपच अफेक्ट झाले आणि माझ्या मतदारसंघामध्ये नक्की सुलगाणा पेठ या भागातून खूप सगळे लेबर नाशिकला कामाला येतात. ह्या काळामध्ये काही दुसऱ्या पण जिल्ह्यात होते, काही साताऱ्याकडे होते, पुण्यात होते, कोकणात होते. तर ह्या सगळ्यांना आणण्यासाठी सुद्धा आपण मदत केली, की जे अडकले होते त्यांना त्यांच्या घरापर्यंत आणण्यासाठी सुद्धा मदत केली. आणि काहींच असं धोरण आहे की जे आता आहेत ते तिथेच थांबलेले आहेत, त्यांना तिथेच आता कामं हळूहळू सुरू होतात. आता हळूहळू कंटेनमेंट झोन वगैरे बाकीच्या ठिकाणी कामं सुरू झालेली, तर काही आहे तिथेच आहे, परंतु काही आता गावाला आले. परत एकदा मला तेच म्हणायचं आहे की केंद्र शासनाने बजेट करताना हा सुद्धा विचार केलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात मनरेगाच्या माध्यमातून काम उपलब्ध करून दिलं आहे. प्रत्येक गावात तुमच्या हाताला काम मिळेल अशी सुविधा दिलेली आहे. त्या माध्यमातून तुम्ही सार्वजनिक वैयक्तिक लाभाची कामं मनरेगाच्या माध्यमातून देण्याचा हेतू हाच आहे की तुमची रोजगार तुम्हाला मिळायला पाहिजे आणि तो मिळतो आहे. मी आता 10 तालुक्यांमध्ये फिरून आढावा घेतला तेव्हा मनरेगाची कामं सगळ्या तालुक्यात चालू आहे. मग जिथे त्या लेबरला काम मिळत नसेल त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून काम करावं, म्हणजे त्यांना अडचण येणार नाही. आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते नंतर त्यांच्या ठिकाणी जिथे काम करत होते ते पण जाऊ शकतील. सरकारनं एक आदेश काढला होता की या संचारबंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिक जे भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत त्यांना ह्या संचारबंदीच्या काळात भाड्याचा तगादा मालकांनी लावू नये आणि जर तो भाडेकरू ते भाडं भरायला असमर्थ राहिला तर त्याला निष्कासित करू नये, त्याला घराच्या बाहेर घरमालकाला काढता येणार नाही. पण ज्या व्यावसायिकांची गाडी किंवा दुकान भाड्याने घेतलेली आहे, अक्षरशः मोठमोठ्या उद्योगांच्या जागा सुद्धा ऑन रेंट घेतल्या जातात, याबाबत आपण मोदी साहेबांना काही सुचवलंय का, सुचवणार आहे का? हे तर खूप महत्वाचं आहे की या संकटामध्ये 3-3 महिने सगळे व्यवसाय थांबले, आपले लोक थांबले, प्रत्येकाचे म्हणजे बंदच होऊन लोक लॉकडाऊन झाले. तर नक्कीच ज्यांचं घर भाडं थकलं आहे, ज्यांना हे आहे राहण्याची व्यवस्था नाही, या सगळ्याचाच विचार सरकारने केला आणि त्याप्रमाणे नोटिसा पण दिल्या खाली की तुम्ही अशा प्रकारे त्यांना काढू नका आणि त्यांना सवलती द्या. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा सवलती दिल्या की त्यांना या 3 महिन्यांमध्ये कर्जाच्या मागे लागू नका, त्यांना ते पिरियड वाढवून द्या. आणि जे कोणी काही कंपन्यांमध्ये असतील किंवा कुठे काय कामाला असतील त्यांचा पगार न थांबवता त्यांना सुद्धा तुम्ही तो पगार द्या. म्हणजे सगळ्यांनाच ह्या काळामध्ये तुम्ही मदत करा, हे आवाहन नक्कीच केंद्राच्या माध्यमातून केलं गेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं आपण म्हणाला तर याचा पाठपुरावा सुद्धा आम्ही नक्की करू की जे जे गरजू आहेत, जिथे त्यांना अडचणी आल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच हे पाठपुरावा. काल निसर्ग वादळ देखील हे आपल्या मतदारसंघाला स्पर्श करून गेले. तसं तर सगळ्या देशाचंच लक्ष लागलं होतं, बरीच राज्य त्याच्यामुळे प्रभावित झाली.
पण विशेषतः आपल्या मतदारसंघामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे काय नुकसान झालंय याचा आढावा आपण घेतलाय का? काय सांगाल? मला तर तेच म्हणायचं आता की खरंच निसर्ग आपल्यावर कोकलाय की काय, आपली खूप मोठी परीक्षा चालू आहे. कालच्या वादळात बघितलं, कालच्या वादळाने माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काही तालुके थोड्याफार प्रमाणात खूपच काही ठिकाणी मोठंही नुकसान झालं. की अगदी पत्रे घराचे पडझड नुकसान झाले, काही पोल्ट्रीचे पत्रे उडून गेले. आणि मी तेच म्हणते की माझा मतदारसंघ हा शेतीप्रधान आहे. माझ्या मतदारसंघात पाऊस, वादळ, वारा झाला की त्याचा डायरेक्ट इफेक्ट आमच्या पिकांवर होतो. त्या द्राक्षाच्या बागा ज्या वर्षानुवर्ष आम्ही जपलेल्या असतात, जे डाळिंब, जे कांदे, जे आम्हाला म्हणजे काही वर्षानुवर्ष असतात, काही लगेचचे असतात, तर या सगळ्यांवरच डायरेक्ट इफेक्ट होतो. आणि आज तसं कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आणि त्याचा आता आढावा घेऊन त्याचे पंचनामे करण्याचे आदेशही दिले. जिथे ती नुकसान मोठ्या प्रमाणात असतील त्याचा पंचनामा होऊन आम्हाला त्याची भरपाई मिळावी यासाठी प्रायोजक आहेत. वाढत्या महागाईच्या काळातही सर्वसामान्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करून देणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार स्वप्नातील सुंदर घर देणारं नाशिकमधील विश्वासाचं नाव प्रभावी कन्स्ट्रक्शन्स. लक्ष्मण रेखा बिल्डिंग, नारायण बापू चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक. एक फोन करा आणि हक्काचं घर बुक करा. संपर्क 9359460901. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9359460901. लग्न, वाढदिवस, मुंज आणि आपल्या विविध मीटिंग्स आणि पार्टीसाठी ग्राहकांची पहिली पसंत असलेला, सर्व सेवा सुविधांनी युक्त असलेला मँगो ट्री बँकेट हॉल, लॅम्ब रोड, नाशिक. बुकिंगसाठी डायल करा 7722098280. 8वी, 10वी, 12वी ते पदवीधर मुलामुलींना सैन्यदल, सुरक्षा रक्षात 100% नोकरीची हमी देणारी संस्था बागलान अकॅडमी. मुलामुलींची स्वतंत्र हॉस्टेलची सोय. प्रवेशासाठी संपर्क करा. नाशिक शाखा अनिल गायखे, दत्त मंदिर चौक, तरण तलाव रोड, गायखे कॉलनी, नाशिक रोड, नाशिक. संपर्क क्रमांक 9822357010. आणि दिंडोरी शाखा आनंद महाले, नामपूर रोड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9422754559. को पावर्ड बाय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. सुंदर आकर्षक केसांसह केसांच्या सर्व समस्यांवरील एक खात्रीशीर संपूर्ण आयुर्वेदिक औषधींनी युक्त पर्याय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. उत्पादन तसेच वितरक होण्यासाठी संपर्क करा 7066915956. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळानं विजेचे बिल देत असताना व्यावसायिक आणि काही ठिकाणी निवासी सदनिकांना, जे जनरल कस्टमर आहेत, त्यांना संचारबंदीच्या काळामध्ये ॲव्हरेज बिल दिले. आता जे व्यक्ती घरी थांबून होते त्यांना ॲव्हरेज बिल एक वेळ आपण समजू शकतो की एका घराचं वीज बिल जे साधारण महिन्याला येतं त्यापेक्षा कदाचित सगळीच मंडळी घरी असल्यामुळे, विद्युत उपकरणं चालू असल्यामुळे कदाचित ते ॲव्हरेज बिल योग्यही करू शकेल. पण जे उद्योगधंदे 3-3 महिने बंद होते, तिथे बिल वापरच झालेला नाही, त्याही उद्योगाच्या वीज बिलाला सरसकट बिल देण्यात आले. याबाबत आपल्याकडे काही तक्रार आली का? आणि जर आली असेल तर आपण संबंधित विभागाला काय सूचना करणार आहोत? नक्कीच मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतो आहे की ह्या काळामध्ये जो अन्नदाता शेतकरी भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा राहिला, तर त्यांना पण आपण मदत केली पाहिजे. आणि येणाऱ्या खरीपासाठी परत एकदा उभारणी देण्यासाठी आम्ही तर म्हणतो की जे वीज बिल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी थोडी तरी सूट माफी दिलीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जसं आपण म्हणालात की काही ठिकाणी बिलं बंद असताना सुद्धा येतात, मला वाटतं याचं पण धोरण राज्य सरकारने आता कुठेतरी मदतीचा हात दिला पाहिजे. कारण मोठा वीज, पाणी आणि याच्यावरच आपले पुढचे गोष्टी अवलंबून आहे. त्याच्यासाठी इंडस्ट्री असेल किंवा शेतकरी असेल, त्यांना याच्यामध्ये नक्कीच ह्या काळामध्ये तरी मदत दिली पाहिजे अशी माझी राज्य सरकारकडे विनंती आहे. हा काळ आता काल निसर्ग चक्रीवादळामुळे जरी आता नाशिक आणि परिसरामध्ये पावसानं हा आकार माजवला असला तरी उन्हाळा जो आहे
हा येणारा उन्हाळा जो आहे हा एक टंचाईचं एक सावट घेऊन येत असतो. आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक विचार जर केला तर बहुतांश दुर्गम भाग आहे. आदिवासी समाज, छोटी छोटी गावं आणि पाड्या आपल्या मतदारसंघामध्ये जास्त आहेत. तर ह्या टंचाई निवारणासाठी म्हणजे कोरोनाचा लढा, निसर्गानं वादळानं दिलेला लढा आणि आता समोर येऊन ठेवलेलं हे म्हणजे राष्ट्र पुन्हा उभं करण्याचं एक महायुद्ध आणि टंचाईचं त्यात आलेलं एक नवीन संकट. आपण टंचाईकडे कसं बघतोय आणि टंचाईच्या निवारणासाठी काय पावलं उचलली जातात? नक्कीच हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण माझ्या मतदारसंघामध्ये एक टोक असं आहे की जिथे 1000 मिलीमीटरने पाऊस पडतो आणि एक आहे की जिथे पाऊसच पडत नाही. तर हे दोन्ही सांभाळत असताना टंचाईच्या मध्ये सगळेच असतात. जिथे खूप पाऊस पडतो तिथेही टंचाई आहे, जिथे नाही पडत तिथेही टंचाई आहे. परंतु ह्या वर्षी पाऊस चांगला झाला होता, त्याच्यामुळे सुदैवाने ह्या वर्षी तसं टंचाईचं प्रमाण कमी होतं. परंतु जेव्हा 10 तालुक्यामध्ये आढावा घेतला तेव्हा काही तालुक्यांमध्ये टँकरचे प्रस्ताव होते आलेले, जे की प्रलंबित होते. तर त्यांची चौकशी केली आणि त्यांना तात्काळ मंजुरी देऊन तिथल्या गावांना तुम्ही टँकरने पाणी पुरवठा करा असे आदेशही दिले. परवाच एक सुरगाणा तालुक्यात सुद्धा एका विहिरीवरची गर्दी मी आपल्या एका मीडियाच्याच माध्यमातून मला ते बघायला मिळालं. मी तात्काळ तिथे संपर्क केला तर लगेच दुसऱ्या दिवशी टँकर सुरू झाला. मला वाटतं ह्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून टंचाई असेल किंवा तात्काळ आरोग्याची सुविधा असेल हे देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा कायमस्वरूपीच्या योजना असतील त्याच्याकडे लक्ष देणं वेगळं. तर मला वाटतं ह्या काळामध्ये तात्काळ म्हणून मग जिथे जिथे मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये आमचे व्हिडिओ, तहसीलदार यांचे डेली आम्ही अपडेट्स देतो की तुमच्याकडे काही टँकरचे प्रस्ताव मंजुरीला प्रलंबित नाही का, ते असेल तर तुम्ही तात्काळ द्या. कुठे पाणी टंचाई आहे का, मग हे सगळं आम्ही त्याच्यावर डिटेल देतो. तर डेली आमचे त्याच्यावर लक्ष आहे. आमच्या जनमत मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीत आपला संदेश काय असेल, काय मेसेज आपण द्या? तुमच्या नावातच खूप मोठी ताकद आहे. जनमत, खरं तर जनमतच सगळं काही असतं आणि महत्वाचं असतं. मी फार लहान आहे, मी एवढंच सगळ्यांना विनंती करेन की हा काळ आपला खूप कठीण आहे. आपलं युद्ध चालू आहे जे कळत नाहीये, परंतु युद्धासारखीच परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये आपण आतापर्यंत सगळ्यांनीच खूप सहभाग मोठा दिला आहे आणि नियमही पाळले. म्हणून कदाचित आज हा पण एक महत्त्वाचा भाग आहे की इतर देशांच्या तुलनेत आपली करोनाबाधितांची संख्या कमी आहे. आज भारताचं उदाहरण दुसरे देश अनुभवत आहे. भारतावर आज अभ्यास म्हणून बघायला लागले की भारताची लोक काय करतात की त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने तुम्ही हे केलं. परंतु एवढं याच्यावर न थांबता आपल्याला हे संकट आहे हे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही संख्या कधी वाढेल, कधी पुढे जाईल हे सांगता येत नाही. जोपर्यंत याच्यावर लस येत नाही किंवा एक हार्ड इम्युनिटी डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपल्याला धोका आहेच. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या. अनावश्यक घराबाहेर जाणं टाळा आणि वारंवार हात स्वच्छ ठेवा, मास्कचा वापर करा आणि हेल्दी आपल्या संस्कृतीने खूप काही चांगले इम्युनिटी वाढवण्याच्या गोष्टी दिल्या आहेत. गरम पाणी असेल, काढे असतील, म्हणजे चांगली दिनचर्या असेल, योगा, मेडिटेशन, व्यायाम आणि या माध्यमातून आपण आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवा. मला वाटतं आपण जर चांगल्या पद्धतीने ठरवलं आणि सगळं पाळलं आणि प्रशासनाला सहकार्य करा. कारण आता थोडंसं पॅनिक असं होतं की नाही मला जाऊ देत नाही किंवा रस्ता की आपल्यासाठीच आहे, आपल्या सुरक्षेसाठी आहे. म्हणून सगळ्यांनी पॅनिक न होता याच्यावर मात करा. अजूनही धोका टळलेला नाहीये. माझी विनंती आहे की सुरक्षित राहा, घरी राहा आणि काळजी घ्या आणि नक्कीच याच्यातनं जान है तो जहान है अशा वक्तव्याप्रमाणे आदरणीय मोदीजींच्या म्हणण्यानुसार आपण लवकरच याच्यातनं बाहेर पडू आणि या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना देण्यासाठी नक्कीच आत्मनिर्भरच्या माध्यमातून. प्रायोजक आहेत वाढत्या महागाईच्या काळातही सर्वसामान्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करून देणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार स्वप्नातील सुंदर घर देणारं नाशिकमधील विश्वासाचं नाव प्रभावी कन्स्ट्रक्शन्स. लक्ष्मण रेखा बिल्डिंग, नारायण बापू चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक.
एक फोन करा आणि हक्काचं घर बुक करा. संपर्क 9359460901. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9359460901. लग्न, वाढदिवस, मुंज आणि आपल्या विविध मीटिंग्स आणि पार्टीसाठी ग्राहकांची पहिली पसंत असलेला, सर्व सेवा सुविधांनी युक्त असलेला मँगो ट्री बँकेट हॉल, लॅम रोड, नाशिक. बुकिंगसाठी डायल करा 7722098280. 8वी, 10वी, 12वी ते पदवीधर मुलामुलींना सैन्यदल सुरक्षा रक्षात 100% नोकरीची हमी देणारी संस्था बागलान अकॅडमी. मुलामुलींची स्वतंत्र हॉस्टेलची सोय. प्रवेशासाठी संपर्क करा. नाशिक शाखा अनिल गायखे, दत्त मंदिर चौक, तरण तलाव रोड, गायखे कॉलनी, नाशिक रोड, नाशिक. संपर्क क्रमांक 9822357010. आणि दिंडोरी शाखा आनंद महाले, नामपूर रोड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9422754559. को पावर्ड बाय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. सुंदर आकर्षक केसांसह केसांच्या सर्व समस्यांवरील एक खात्रीशीर संपूर्ण आयुर्वेदिक औषधींनी युक्त पर्याय केश निकुंज हर्बल हेअर ऑइल. उत्पादन तसेच वितरक होण्यासाठी संपर्क करा 7066915956. आपण या युद्धाच्या प्रसंगात आम्हाला जन्मत मराठी वाहिनीला चर्चा करण्यासाठी हा जो वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी जन्मत मराठी वाहिनीच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातच नव्हे, नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि देशामध्ये हा कोरोना एकदाचा हद्दपार व्हावा आणि तुम्हाला अपेक्षित असलेला आपला हा जिल्हा आणि आपला मतदारसंघ घडवायला योग्य ते वातावरण मिळावं या शुभेच्छा देतो. तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. खूप खूप आभारी आहे रवीजी. खूप चांगलं तुमचंही सगळ्यांचं मी आभार मानते की तुमच्या माध्यमातून लोकांना बातम्या वेळोवेळी पोहोचतात आणि तेवढी काळजी पण घ्यायला लागतात. कारण तुमचे डेली आवरली अपडेट्स येत असतात. आज इतकी संख्या, इतके पेशंट. तर मला वाटतं हेच मोठी लोकांसाठी उपलब्धी आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमचे जीव धोक्यात घालून सगळे काम करता. तुम्ही पण सगळे काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. जनावरने मला आज ही बोलण्याची इथे संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. प्रेक्षक हो, या होत्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ भारती पवार. त्यांच्याशी आपण चर्चा केली. युद्धाची परिस्थिती आहे, फारसा वेळ अधिकाऱ्यांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे आज नाही. हे चर्चांचं सत्र असं थांबणार नाही. आपण त्यांशी वारंवार भेटणार आहोत. मतदारसंघाशीच नव्हे तर नाशिकच्या विकासाशी निगडीत मोदी साहेबांच्या कानापर्यंत, देशाच्या राजधानीपर्यंत या जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यांच्याशी वारंवार हितगुज आणि चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. तुर्तास आजच्या या भागामध्ये आपला निरोप घेताना मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेन, कृपया घरातच राहा, सुरक्षित राहा. तुम्ही घराच्या बाहेर पडला तर कोरोना घरात आल्याशिवाय राहणार नाही. घरातच राहा, सुरक्षित राहा आणि पाहत राहा आपली आवडती वृत्तवाहिनी जिचं नाव आहे जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.